हे मंडळ आपलं आहे आणि 50 वर्षापूर्वीपासून आहे। तर हे मंडळ आम्ही 7 ते 8 वर्षापूर्वी यान हे डेकोरेशन केलं होतं। यान हे डेकोरेशन केल्यानंतर आम्हाला खूप प्रतिसाद मिळाला आणि भाविकांचे आमच्याबद्दल खूप प्रेम हे त्यांना मिळालं आणि त्यांच्यामुळे आमचीही ताकद वाढली। त्याच्यामुळे हे सातत्याने मंडळ जोमाने काम करून दरवर्षी नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज हे करत असतं आणि त्याच्यानंतर जे होणारे वर्षभर जे उपक्रम असतात ते वेळोवेळी साजरे करत असतो। जेणेकरून महत्त्वाची आपले वर्षाचा सण म्हणजे एक दिवाळी असते। दिवाळीमध्ये हे मंडळ अनेक अनाथ मुलांना कपडे घेऊन देणं, फटाके घेऊन देणं, जेणेकरून फराळ घेऊन देणं। आता मागच्या वर्षी आम्ही एक छानसा असं उपक्रम केला होता। त्यांना आम्ही हॉटेलमध्ये नेलं होतं। बऱ्याच मुलांना हॉटेलमध्ये पहिल्यांदा जेवायची संधी मिळाली। त्यांचे ते आनंद बघून आमच्या एवढं आम्ही भारावून गेलो की आम्हालाही असं वाटलं की आपण रोज किती अन्न वायाला घालवतो। अशा मुलांना अन्न हे भेटत नाही आणि ते किती आनंदाने एन्जॉय करत होते ते बोलण्याच्या पलीकडचं आहे। तरी त्याच्यानंतर भरपूर आमचा जे पाडव्याचा सण असो, तो शिवाजी महाराजांची जयंती असो, हे मंडळ सातत्याने सर्व गोष्टीचं काम करत असतं। आणि हे मंडळ आता हे हँगिंग आहे। हँगिंग म्हणजे खूप रिस्क घेऊन जेणेकरून कुणाचे दुकानं न बंद करता जवळजवळ या मंडपाच्या खाली 60-65 स्टॉल आहेत आणि जवळजवळ 30-35 दुकाने आहेत। त्यांचा सगळ्यांचा व्यवसाय चालू करून आम्ही हा उपक्रम करतो आणि जेणेकरून त्या दुकानदाराच्या स्टॉल धारकाची एवढी मदत आहे की दिवसभर काम करून रात्रभर ते आमच्यासाठी वेळ देतात। ते का तर त्यांना मंडळ एवढं सहकार्य करतं आणि त्या दृष्टिकोनाने त्यांचंही दुकान व्यवसाय न बंद करता जवळजवळ 10 ते 15 दिवसाचा हा उत्सव असतो। तर त्याच्या डेकोरेशनला जो होणारा 1 महिन्याची कालावधी असती, ते कार्यकर्ते दिवस रात्र एकत्र असतात आणि या कार्यक्रमाला प्रतिसाद देऊन हा उत्सव आनंदाने शांततेने पार पाडतात। जेवढं सांगाल तेवढं कार्यकर्त्याबद्दल कमी आहे आणि जे आमचे वरिष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांच्या ज्या आम्हाला जे दिलेली शिकवण आहे त्यांचा आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवून ह्या गोष्टी आम्ही सातत्याने पार पाडतो आणि वर्षभराचे जे जे आहेत उपक्रम ते आम्ही करत असतो। कोणताही सण असो, कार्य असो, वर्षभरात सुख दुःख ज्या गोष्टी होत असतात प्रत्येक गोष्टीला आम्ही आमचं मंडळ सतर्क असतं आणि मदतीस धावून असतं। छोटी गोष्ट असो मोठी गोष्ट असो, त्याप्रमाणे ते कार्यकर्ते जोमाने असतात आणि आनंदाने मंडळात सहभागी होऊन कार्यक्रमाला पार पाडतात। आपल्या मंडळाचं नाव आहे श्री गजानन मित्र मंडळ ट्रस्ट तुळशीबाग पुणे। हे मंडळ विश्रामबाग आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या लाईन मध्ये आहे आणि हे मंडळ खूप जुनं आहे। तर 7-8 वर्षापासून नवीन टीम असल्यामुळं खूप छान पद्धतीने कामं चालू असतात आणि ह्या वर्षीचा देखावा म्हणजे विष्णुपुरम दशावतार हे असं देखावा केलेला आहे। मागच्या वर्षी जो केलेला देखावा तो महाकाल, तो अत्यंत उत्तम आणि छान होता आणि हाही देखावा त्याच्यापेक्षाही छान झालेला आहे। हे सगळं वर्गणीदाराच्या साह्याने आणि त्यांच्या प्रयत्नांनी त्यांनी दिलेली हाक आणि ते सातत्याने मदत केल्याबद्दल हे सगळं पार पडतं। हे मंडळाचे 4 कार्यकर्ते आणि हे सगळं होत नाही। या सगळ्या गोष्टीत एकी लागते, ह्या एकीने आणि चांगल्या पद्धतीने पार पाडला जातो आणि या मंडळाबद्दल काय जेवढं सांगाल तेवढं कमी आहे। आता आम्ही स्वतः हेड असल्यामुळं काय बोलू शकत नाहीये। आता ही जी माहिती तुम्हाला दिवसभरात कोणालाही तुम्ही असं अचानक विचारलं तरी ते सांगतील की काय होतं आणि काय असतं आणि काय नसलं तरी कसं आम्ही तयार करतो। आमची वर्गणी खूप कमी आहे तरी मंडळाचे जे सभासद आहे
त्यांचा हातभार एवढा असतो की ते आम्हाला सातत्याने म्हणतात कुठल्याही गोष्टीत तुम्ही कमी नका पडू, तुम्ही फक्त आम्हाला सांगा, आमची कुठल्याही प्रकारची तयारी आहे आणि आम्ही मदतीस तुमच्या आहे. तुम्ही फायनान्शियली टेन्शन नका घेऊ, मानसिक टेन्शन नका घेऊ, तुम्ही सातत्याने चांगले उपक्रम करा. आम्ही तुमच्यासाठी सदैव, इथले मोठमोठे दुकानदार पण आहेत, तेही सातत्याने आम्हाला मदत करत असतात आणि आम्हाला सांगत असतात कुठलीही मदत लागली तर आम्हाला बिंदास असं मनात निशंका ठेवून आम्हाला तुम्ही बिंदासपणे सांगत जावा आणि आम्ही आपल्या मंडळासाठी सातत्याने काम करू आणि हे मंडळ थोडंसं पुढे नेऊ आणि सामाजिक कामे कर. नमस्ते, जय गजानन. आपणास सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तरी आपले गणपती बाप्पा 10 दिवस विराजमान आहेत. तरी आपल्या 10व्या दिवशी आपले विसर्जन मिरवणूक असते. तरी आपल्याला सहभाग होण्याचे आमंत्रण देतो. श्री गजानन मित्र मंडळ ट्रस्ट हे आपल्या मंडळाचे नाव आहे. संध्याकाळी आपण 8च्या दरम्यान आपण लक्ष्मी रोडला जातो. तरी सर्वांना आग्रहाचे निमंत्रण आहे की तुम्ही या पारंपरिक वाद्य पथकाचे आपण नियोजन ठेवले आहे.